तुमच्या भावना माझ्यापर्यंत पोहोचल्यात. 3 वाजत आले. जर आता आपण जास्त वेळ घेतला तर बोलायला पण वेळ राहणार नाही. नमस्कार. संभाजीनगरवाल्यांचा हा नमस्कार नाहीच आहे, कारण मला माहिती आहे असू दे लोक कमी काय हरकत नाहीये. काही लोक अजूनही लग्न खायलाच गेलेले आहेत आणि सगळे रिटर्न येणारच आहेत. 1-2 आठवडे, फक्त 2 आठवड्यानंतर आपल्याला माहिती आहे इथं बसायला सुद्धा जागा नसणार आहेत. आणि जे आज आलेत तर खरंच लकी आहेत की आज हा प्रोग्राम तुम्ही बघताय. तर पुन्हा एकदा जोरदार नमस्कार. ओके, नवीन व्यक्तीसाठी ओळख करून देईल. नाव माझं जयश्री रमेश बोंद्रे. बघा जसं तुम्ही आज आलाय कुणीतरी तुम्हाला इथपर्यंत आणलंय. जे नवीन व्यक्ती आलेत त्यांना आज बळजबरी आणलं गेलं असेल, बरोबर ना? असं सहज आले का नवीन व्यक्ती? एका फोन मध्ये आलेलं कोण कोणी वर हात करा बरं. एकाच फोन मध्ये आम्ही आलो. अरे वा, असे काही लोक आहेत 4-5 फक्त की ते एका फोन मध्ये आले. आणि मला माहिती आहे 4 लोकांनी वरती हात केले, कारण आमच्या बळी साहेबांचं तेवढं क्रेडिट आहे म्हणून तेवढे लगेच आले. बघा, ज्यावेळेस आम्हाला सुद्धा असं इन्व्हिटेशन दिलं गेलं होतं तेव्हा आम्हाला सांगितलं गेलं होतं की आपल्याला प्रोग्रामला जायचंय. तर आम्ही सहज आलेलो नाही. आम्हाला जेव्हा सांगितलं गेलं, आमच्या घरी येऊन सांगितलं गेलं, घरी आल्याच्या नंतर सुद्धा आमच्या दोघांमध्ये चाललं होतं. मला सर म्हणायचे तू जा, मी म्हणायचे नाही तुमच्या गावचा माणूस आहे तुम्हीच जा. कारण आमच्या गल्लीतल्या व्यक्तीने आम्हाला इन्व्हिटेशन दिलेलं. तो व्यक्ती पुण्याला राहिला होता. त्यावेळेस मी त्यांना सांगायचे की तुम्ही जा आणि ते मला सांगायचे की नाही तू जा. पण सिनियर हुशार असतात मित्रांनो. त्यांनी आम्हाला दोघांनाही सांगितलं की तुम्हाला दोघांना पण यावं लागतंय. मी म्हटलं आम्ही येऊ शकतो, यायला हरकत नाहीये, पण तिथे जर पास असेल, कारण तो प्रोग्राम खूप मोठा होता. ज्या प्रोग्रामला आम्हाला घेऊन गेलेले होते 50 रुपये पास त्या प्रोग्रामचा होता. आणि मी त्यांना सांगितलं आम्ही येऊ शकतो, पण आमच्याकडे जर तिथं पास असेल किंवा यायला आणि जायला पण आमच्याकडे पैसे नाहीयेत. आणि त्यावेळेस त्या व्यक्तीने आम्हाला 2 व्हीलरवर ट्रिपल सीट घेऊन गेले. तिथले जे पास होते ते पास सुद्धा आमचे त्यांनीच दिले. आणि आम्हाला जेव्हा आतमध्ये बसवल्याच्या नंतर जसा पहिले 45 मिनिटं प्लॅन झाला, तर तिथं सुद्धा 45 मिनिटाचा प्लॅन झाला. आणि तो प्लॅन ऐकल्याच्या नंतर ऍक्च्युली खरं तर जे व्यक्ती पहिल्यांदा आलेत ना, तर पहिले 45 मिनिटाच्या प्लॅन मध्ये खरंच काही कळत नाहीये. एकदा यायला उशीर होतो, आल्याच्या नंतर माइंड सेट व्हायला पण वेळ लागतो. आजचा प्लॅन तर सरांनी खूप छान दिला. काही लोकांना समजलं असेल, काही लोकांना समजलं पण नसेल. पण जेव्हा आम्ही पहिल्या दिवशी गेलो होतो ना, तर मला पहिल्या दिवसाच्या प्लॅन मध्ये मला काहीच कळालं नव्हतं. बोंद्रे सर तर एका जागेवर बसतच नव्हते. इकडं जा तिकडं जा, इकडं फिर तिकडं फिर. मी म्हणायची बसव एका जागेवर. ते म्हणले तूच बस, मला काही ऐकायचं नाही. कारण दुसरं वाक्य सरांचं होतं, हे जे लोक सांगतात यातलं 1% पण खरं नाहीये. आणि त्यातले त्यात त्यांच्या कंपनीतला व्यक्ती, त्याने मला बघितलं, आम्ही तिथं आलेलो. तो व्यक्ती 3 वेळेस माझ्याकडे यायचा आणि मला सांगायचा की ताई बघा ह्या ज्या सर स्टेजवर गेलेत, ह्या सरांनी 25 लाख रुपये कमवलेत. पुन्हा थोड्या वेळात यायचा आणि पुन्हा मला सांगायचे ते की बघा ताई, हे जे व्यक्ती ताई आहेत ह्या ताईंनी 3 लाख रुपये कमवले. त्यावेळेस तो येऊन गेला की बोंद्रे सर माझ्या जवळ यायचे आणि मला सांगायचे हा कंपनीत पण असंच फेकतो, याचं काही ऐकू नको. त्यावेळेस मला प्रश्न पडला की नेमकं आता ऐकायचं कुणाचं? कारण स्टेजवर तर एवढी लोक सांगतात की आमच्या जीवनात परिवर्तन झालं, आम्ही इन्कम टॅक्स पे करून आम्ही पैसे कमवतोय. त्याचबरोबर त्या दिवशी मी ऐकलं होतं किशोर चाहेरे सर, आपले सगळ्यांचे महागुरु, ज्यांच्या हातामध्ये ब्रेसलेट, हातात अंगठ्या, बोटामध्ये अंगठ्या होत्या, गळ्यात एवढी मोठी चैन होती. मी म्हटलं एक शिक्षक व्यक्ती एवढं सोनं तर घालू शकत नाही. एक शिक्षक व्यक्ती एवढं गोल्ड नाही घालू शकत. पण जर हे व्यक्ती सांगतात की आमच्या आयुष्यामध्ये परिवर्तन झालंय, आमच्या जीवनात परिवर्तन झालंय, तर आज ह्या बिझनेसची गरज कुणाला आहे मला माहित नाही, पण या बिझनेसची गरज मला आहे. सुरुवात करायला काय हरकत? कारण आमच्याकडे पैसे नव्हते, जाण्यासाठी पैसे नव्हते, फीस देण्यासाठी, आतमध्ये येण्यासाठी सुद्धा पैसे नव्हते. आणि त्यावेळेस डिसिजन घ्यायचा होता. डिसिजन घेतल्याच्या नंतर डिसिजन घेण्यासाठी 10,000 रुपयाची गरज होती. जर आमच्याकडे 50 रुपयाची नोट नव्हती, अगदी सांगाल ज्या व्यक्तीने आम्हाला इन्व्हिटेशन दिलं होतं त्या व्यक्तीला मी त्या दिवशी चहा सुद्धा केलेला नव्हता. कारण माझ्याजवळ 10 रुपयाची नोट सुद्धा नव्हती का जे मी दुकानातून दूध आणून त्या व्यक्तीला चहा करेन म्हणून.
मग आमच्याकडे 10,000 रुपये असतील का? हॅलो, आहेत तर तुम्ही तर सगळे ऐकताय ना? मग आमच्याकडे 10,000 असतील का? मग 10,000 तर नव्हते आणि बिझनेस तर करायचा होता. कारण मी बघितलं होतं 8 तास 12 तास 8 तास 12 तास ड्युटी करून कुठलाही व्यक्ती करोडपती बनत नाही. कारण मी MIDC वर आम्ही दोघांनी पण खूप जाऊन बघितलेलं होतं. मी सकाळी 7 वाजता कंपनीमध्ये जायचे, संध्याकाळी 7ला कंपनीतून सुटायचे, म्हणजे 7:30-8 वाजायचे मला घरी यायला. बोंद्रे सर संध्याकाळी 7ला जायचे आणि सकाळी 7:30-8ला घरी यायचे. 12 घंटे ड्युटी करायचो होतो आम्ही. तरी सुद्धा आमचा घर मालक आम्हाला पैसे मागायला यायचा आणि आमचा किराणावाला सुद्धा आम्हाला पैसे मागायला यायचा. विचार केला, ज्या दिवशी प्लॅन बघितला त्या दिवशी 12 तास काम करतोय तरी सुद्धा 10 रुपयाची नोट आपल्या हातामध्ये नाहीये. मग मी बिझनेस केला पाहिजे की नाही केला पाहिजे? यस, हा बिझनेस करण्यासाठी आमच्याकडे सुद्धा नाही म्हणण्यासाठी अनेक कारण होते आणि यस म्हणण्यासाठी फक्त एकच कारण होतं की हा बिझनेस मला करायचा. त्या दिवशी कुठलाही विचार न करता 10,000 रुपये अगदी 10 रुपये टक्क्यांनी व्याजाने काढले आणि ह्या बिझनेस मध्ये टाकले. जेव्हा 10,000 रुपये व्याजाने काढले, बिझनेस मध्ये टाकले, माझ्या सिनियरने सांगितलं, ताई तुम्हाला आता फक्त एकच काम करायचंय, फक्त ओळखीचे लोक ह्या हॉल मध्ये घेऊन यायचे. मी म्हटलं लोक तर आणायचे तर फक्त मी कितकं पण आणेन. गल्लीत लोक आहे की नाही? बाजारात लोक आहे की नाही? दवाखान्यात गेल्याबरोबर नंबर लागतो का? मॉलमध्ये लोक आहे की नाही? बस स्टँडला लोक आहे की नाही? रेल्वे स्टेशनला लोक आहे की नाही? मी म्हणलं अहो सर, जिकडं बघितलं तिकडं लोकच लोक आहे, फक्त मला इथपर्यंत आणायचे, मी तरीच आणाल. हॅलो, लोकही येतात. मी एवढं कॉन्फिडन्सली बोलत होते त्या व्यक्तीला. मी म्हटलं मला बोलायची सवय आहे, मी लोकांना बोलू शकते, मी लोकांना फक्त इथपर्यंत आणू शकते. आणि जेव्हा 10,000 रुपये दिले, प्रोडक्ट घेतले, कामाला सुरुवात केली, लोकांना सांगायला लागले, लोकांना बोलायला लागले, लोक खालून वरून बघायचे, तुमचं काही खरं नाही, आम्हाला काय बिझनेस सांगता. बरोबर, बिझनेस सांगायला जेव्हा मी लोकांकडे जायचे, इथले लोक प्रूफ येते माझ्यासोबत. जेव्हा मी लोकांना बिझनेस सांगायला जायचे त्यावेळेस माझ्या पायात स्लीपर चप्पल असायची पॅरागॉनची. जेव्हा मी लोकांना बिझनेस सांगायला जायचे त्यावेळेस माझ्या हातात कॅरी बॅग असायची, त्याच्यामध्ये एक फोल्डर असायचं आणि एक 2 रुपयाचा पेन असायचा. आणि तो 2 रुपयाचा पेन बाहेर काढायचा आणि लोकांना सांगायचं या बिझनेस मध्ये आल्याच्या नंतर कमीत कमी 1200 आणि जास्तीत जास्त 2,10,000 रुपये भेटतात. लोक ऐकत असतील का? लोक म्हणायचे तुम्हाला किती आले म्हणतात ना. लोक म्हणायचे तुम्हाला किती आले. म्हणजे आता एवढ्या लोकांना सांगते तुम्ही चायले तर मला तरी कसे येते. कारण मी रोज लोकांना सांगायचे. पण जेव्हा मी माझ्या सिनियरला सांगितलं, मी रोज लोकांना बिझनेस सांगते पण एक पण व्यक्ती नाही येते, त्यावेळेस त्यांनी मला सांगितलं की प्रत्येक गोष्टीला सिस्टम असतं, प्रत्येक गोष्टीला नियम असतात. जर वेळ दिला नसता, वेळ बघा, एक घड्याळ हे निर्जीव आहे. घड्याळ निर्जीव असताना सुद्धा हा सजीव माणूस घड्याळाप्रमाणे चालतो दिवसभर, की घड्याळ आपल्याप्रमाणे चालतं. आपल्याला जर उशीर झाला तर आपण 10 मिनिटं घड्याळ पाठीमागं करू शकतो का? नाही करू शकत. आपल्याला घड्याळाप्रमाणे चालावं लागतं. म्हणजे प्रत्येक गोष्टीला नियम आहे, प्रत्येक गोष्टीला सिस्टम आहे. त्यावेळेस मला सरांनी सांगितलं की लोकांना इन्व्हिटेशन कसं द्यायचं, लोकांना इथपर्यंत आणायचं कसं. असं हे सरांचं ऐकण्यापर्यंत 100 लोकांपर्यंत तुम्ही पोहोचले होते. दिसला की बिझनेस सांग, दिसला की बिझनेस सांग, दिसला की बिझनेस सांग. काही लोक अजून बोलत नाही माझ्यासोबत. त्या गल्लीत गेल्यावर अजून मी एका गल्लीतून चालले का ते दुसऱ्या गल्लीतून चालते. मला एक परवा दिवशी माझ्या मैत्रिणीचा फोन आला. मला म्हणजे तू कुठं? मी म्हटलं अगं बाहेर आहे. मला म्हटलं ऊन पडलं बरं का, जरा डोक्याला बांधत जा. मी म्हणलं अगं गाडी मी तरी डोक्याला बांधलं पाहिजे. मी म्हणलं अगं BMW थे मी पण तरी बी ऊन लागतं, डोक्याला बांधलं पाहिजे. मी म्हणलं अगं BMW म्हणजे कार. अच्छा कार का? मला वाटलं 2 व्हीलर वर एक काय. आणि मी पण त्याच दुनियात होत्या. हे घेण्याच्या आधी मला सुद्धा कार काय माहित नव्हतं, 2 व्हीलरची नावं सुद्धा माहित नव्हते. पण या बिझनेस मध्ये आल्याच्या नंतर प्रत्येक गोष्टीचं शिक्षण दिलं जातं. मित्रांनो, आज ज्या वेळेस हा बिझनेस जॉईन करण्याच्या आधी आमच्याच आयुष्यात
नव्हतं, आज आम्ही लोकांच्या आयुष्यात काय परिवर्तन करू शकलो असतो? अजिबात नाही. आमचंच मार्केटमध्ये काहीच खरं नव्हतं, पण आयुष्याचा एक डिसिजन आज आमच्या जिंदगीला टर्निंग पॉईंट देऊन गेलाय. आज तुम्ही ऐकलं कृष्णा जाधव सर ह्याच हॉलमध्ये आजच तुमच्यासारखं बसून प्लॅन ऐकलेला व्यक्ती आज या स्टेजपर्यंत येऊन पोहोचू शकले. 2 ते 2.5 लाख रुपये महिने कमवत आहे. आज तुम्ही ऐकलं मित्रांनो, आज अक्षय गोरटकर सर एक कॉलेज कुमार मुलगा स्टेशन पासून ते इथपर्यंत यायला 2 व्हीलर सुद्धा नव्हती, पायी येऊन जाऊन बिझनेस करत होते आणि आज स्वतःची 4 व्हीलर वापरतात आणि आज 2 ते 2.5 लाख रुपये महिने कमवतात. ज्यांना सोबत घेतलं होतं हे 2-2.5 लाख रुपये कमवत आहे. आज गंगाधर पाटील सर आज आमच्या सगळ्यांपेक्षा ते वेगळे होते, ते ऑलरेडी करोडपती होते, पण आम्ही सगळे फाटेल तुटेल होतो, पण महाराष्ट्राने आम्हाला शिव काढलं मित्रांनो. नाही तर आम्ही कशा नव्हतं. आमची 10,000 रुपयाची पंचायत असायची मित्रांनो, पण एक डिसिजन आयुष्याचा इथपर्यंत आज आम्हाला पोहोचू शकलाय. माझा ड्रीम होतं मित्रांनो की आज आम्ही माझी मुलं, कारण मला व्याजाने पैसे काढणं ना मला लई सवय होती. काही लोक आज पण मी लोकांकडे प्लॅन द्यायला गेले ना, खूप लोक म्हणतात आम्ही काय याला त्याला मागत नाही, पण मी त्यातली वेगळी होते. मला याला त्याला पण मागायची सवय होती. काम होतं ना त्यावेळेस मी पैसे मागत होते, पण आतापर्यंत तुम्ही बघा मार्केटमध्ये कोणीच म्हणू शकत नाही जयश्री बोंद्रे आणि रमेश बोंद्रेकडे आमचे 10 रुपये काही यांनी डुबवलेत हे कधीच कोणी म्हणू शकत नाही. जेव्हा गरज होती तेव्हा व्याजाने पण घेत होतो, जेव्हा गरज होती तेव्हा उसने पण घेत होतो, पण जेव्हा मी व्याजाने घेत होते, जेव्हा मी उसने घेत होते, हा बिझनेस बघितल्याच्या नंतर मी एकच विचार केला होता, आज मला पैशासाठी लोकांच्या पायाला वाकावं लागतंय, पण हा बिझनेस जर मी हाताशी घेतला तर उद्या माझ्या मुलाला पैशासाठी कुणाच्या पायाला वाकायची गरज पडली नाही पाहिजे. आणि आज मित्रांनो ह्या बिझनेसची ताकद अशी आहे, आज जोपर्यंत तो मार्केटमध्ये व्यवहार करणार तोपर्यंत त्याला त्याचं वय होऊपर्यंत त्याला पैशासाठी कुणाच्या पायाला वाकण्याची गरज न माझ्या मुलीला पडणार न माझ्या मुलाला पडणार मित्रांनो. त्याच्यासाठी आज रात्रंदिवस आम्ही इथं काम केलं, कारण इथं 40 आपल्याला रात्रंदिवस काम करण्याचा मार्केटमध्ये नाहीये. आज तुम्ही ऐकलं एकनाथ बुधवंत सर, आज विचार करा मित्रांनो, पोलीस आहे, पोलीसची ड्युटी आहे, 65,000 रुपये महिना कमवत आहे, तरी सुद्धा सोबत लाईफस्टाईल करताय. आणि जो व्यक्ती काहीच करत नाही त्याला जर म्हणलं प्लॅन ऐकायला चल ना, ते म्हणतो आला असतो बरं का, पण मला टाइमच नाही, मला वेळच नाही. आणि ऑलरेडी गव्हर्नमेंट सर्व्हिस असताना सुद्धा व्यक्ती या बिझनेस मध्ये येतात आणि एक एक व्यक्ती या बिझनेस मध्ये आणून त्यांना सुद्धा डेव्हलपमेंट करण्याचं काम करतायत. आज त्यांनी ज्यांना इगल बनवलं असे संजय राठोड सर, त्याचबरोबर आज संजय राठोड सर न्यू ब्रँड इगल, त्याचबरोबर ज्यांनी एका शब्दामध्ये कुठल्याही प्रकारे अजिबात ना हे शब्द वापरला नाही. जेव्हा मी त्यांना सांगितलं सर गोव्यावरून आलोय, पण तुम्हाला आल्याबरोबर 50,000 रुपयाची शॉपिंग घ्यायची, एक शब्द सुद्धा नकार न देता त्यांनी 50,000ची शॉपिंग घेतली असे विठ्ठल तांबे सर. त्याचबरोबर त्यांच्या सोबत त्यांचे ग्रेट मित्र, का त्यांना मी सांगितलं सर त्यांच्याकडे पैसे नव्हते, पण बघा मित्रांनो एक शब्दामध्ये काय ताकद असती, पैसे नसताना ऍडजस्टमेंट केली आणि जे आज न्यू ब्रँड इगल बनले असे शिवाजी तांबे सर. आणि त्याचबरोबर ज्यांनी मी माझ्या एका शब्दावर त्यांनी सुद्धा 50,000 रुपये काढून दिले आणि आज त्यांनी सुद्धा 50,000ची शॉपिंग तर घेतली, पण न्यू ब्रँड टायगर बनले असे सुखदेव तांबे सर. ह्या सगळ्या लोकांसाठी एकदा जोरदार टाळ्या. मी एकदा सांगेन, आज आमच्या आयुष्यामध्ये काही नसताना अगदी 0 लेवलला असताना 2 रुपये 10 रुपये 5 रुपयासाठी तरसलेली लोक आम्ही आज या बिझनेस मध्ये येऊ शकतो आणि करोडपती बनू शकतो. मित्रांनो मी जेव्हा माझ्या मिस्टरांच्या आयुष्यात आले होते तेव्हा एकदा एका शेतकरी बापाची मुलगी म्हणून मी माझ्या मिस्टरांच्या आयुष्यामध्ये आले होते, पण माझं ड्रीम होतं माझी मुलगी जेव्हा दुसऱ्याच्या आयुष्यात जाणार एका करोडपती बापाची मुलगी म्हणून ती कुणाच्या तरी आयुष्यात गेली पाहिजे. आणि आज ही घटना सत्य घडू शकली फक्त आणि फक्त महाराष्ट्राच्या ताकदीमुळे. माझं दुसरं ड्रीम होतं मित्रांनो, ज्या दिवशी माझ्या मिस्टरांना आम्ही गावाकडे गेलो ना, गावाकडे लोक म्हणायचे हारायची गडी हा काहीच करू शकत नाही, हा काही करू शकत नाही. माझे सासरे पण मला बोलायचे हा काही करणार नाही, पण मित्रांनो मला माझे मिस्टर काय आहेत हे मला दाखवायचं होतं माझ्या गावामध्ये. मी ठरवलं होतं बिझनेस जॉईन केल्याच्या नंतर 1 वर्ष आम्ही आमच्या गावाकडे गेलो नव्हतो.
ज्या दिवशी आम्ही 4 व्हीलर घेतली त्याच दिवशी मी माझे मिस्टर आणि आम्ही गावाकडे गेलो होतो. मी स्वतः दरवाजा उघडला आणि सरांना म्हणलं आता बाहेर या. मी दरवाजा उघडला गाडीचा, म्हणलं गोगलवरूनच बाहेर आले पाहिजे आता. कारण का जे लोक म्हणले होते हा काय करू शकत नाही, मला दाखवायचं होतं आमच्या लोकांना का माझे मिस्टर काय करू शकतात. आणि आज